Hello students, we are going to start our lecture number 20 on examples of Fisher information function. In previous lecture we have seen the Fisher information function and related some examples. In this lecture we are going to discuss another continuous distributions, examples on continuous distributions. Okay, so let's start with the example 5, which is exponential distribution with parameter theta. Okay, obtain amount of information contained in a sample when sample of size n is taken from exponential distribution with parameter theta, with scale parameter theta. Okay, so let's see the solution of this example. Let x1 x2 xn be a sample of size n from exponential distribution with parameter theta. Then likelihood function is exponential distributionचं likelihood function with parameter theta काय असतं बघा, Lx theta is equal to theta raised to n e raised to minus theta into summation xi. ओके, theta raised to n e raised to minus theta summation xi. आपल्याला likelihood व्यवस्थित काढता आलं तरच आपल्याला पुढच्या स्टेप्स व्यवस्थित करता येणार आहेत. जर लाईकलीहुड चुकलं तर सगळ्या पुढील स्टेप्स आपल्या काय होत जाणार आहेत, चुकत जाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा लाईकलीहुड मात्र व्यवस्थित काढता आलं पाहिजे. ओके, देन ऑपरेट लॉग ऑन बोथ साइड. वी गेट लॉग Lx थीटा इज इक्वल टू पॉवर, आता n आहे ती खाली येईल इंटू लॉग ऑफ थीटा होईल. n लॉग थीटा ही पॉवर सगळी खाली येईल इंटू लॉग ई होईल. ही पॉवर खाल्यामुळे मध्ये साइन मायनस होईल, मायनस थीटा इंटू समेशन एक्स आहे लॉग ऑफ ई. लॉग ऑफ ई 1 होईल. आता इथं फक्त या दोन टर्म्स राहतील. ओके, डिफरन्शिएट दिस इक्वेशन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू थीटा. देन वी गेट डो लॉग Lx थीटा बाय डो थीटा इक्वल टू एन इंटू, आता लॉग थीटा आहे त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळून जाईल 1 अपॉन थीटा, म्हणजे एन डिवाइड बाय थीटा मिळेल इथं, मायनस थीटाची डेरिव्हेटिव्ह 1 मिळेल आपल्याला आणि समेशन एक्स आहे कॉन्स्टंट, minus summation x I constant and log ची किंमत 1. Okay, let this equation is equation number 1. Then operate expectation on this equation. Then we get expectation of this core function or dou log L by dou theta is equal to n divided by theta constant आहे त्यामुळे constant expectation constant मिळून जाईल minus as it is आणि summation xi चं expectation फक्त xi वरती expectation ऑपरेट होईल, summation as it is, summation of expectation of xi. ओके, आता इथं एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थीटा आहे. ओके, त्यामुळे मीन किती असणार आहे, 1 अपॉन थीटा असणार आहे. ओके, एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थीटा असल्यामुळे मीन असणार आहे 1 अपॉन थीटा. ठीक आहे, देअरफॉर इथं परत आपल्याला एन डिवाइड बाय थीटा ॲज इट इज मायनस ॲज इट इज समिशनचा इथं एन मिळून जाईल आणि एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आहे, मीन किती एक्सपोनेन्शियलचा म्हटलं 1 अपॉन थीटा, म्हणजे परत इथं एन डिवाइड बाय थीटा मिळेल. हा एन डिवाइड बाय थीटा मायनस एन डिवाइड बाय थीटा कॅन्सल होतील. फायनल आन्सर आपल्याला इथं 0 मिळून जाईल, म्हणजे एक्सपेक्टेशन किती झालं, 0 झालं. ओके, अगेन डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू थीटा पार्शियली. देन वी गेट सेकंड डेरिव्हेटिव्ह डो स्क्वेअर लॉग एल बाय डो थीटा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं आता समेशन एक्सला थीटा मल्टिप्लाय नाही त्यामुळे कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. फक्त एन डिवाइड बाय थीटाची डेरिव्हेटिव्ह मायनस एन डिवाइड बाय थीटा स्क्वेअर. ओके, 1 डिवाइड बाय थीटाची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 डिवाइड बाय थीटा स्क्वेअर येणार आहे एन ॲज इट इज. ओके, ऑपरेट एक्सपेक्टेशन ऑन बोथ साईड. देन दोन्ही बाजूला एक्सपेक्टेशन ऑपरेट केलं, हे मायनस साईन इथं आतमध्ये घेतलं. ओके, इथं आतमध्ये आहे बघा हे मायनस साईन. ओके, त्यामुळे इकडे पॉझिटिव्ह होऊन जाईल सगळं. बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत त्यामुळे एक्सपेक्टेशन ऑपरेट केल्यानंतर कॉन्स्टंटच पाथ मिळून जाईल. शेवटी आपल्याला फायनल मिळेल इन्फॉर्मेशन कंटेन इन सॅम्पल इज एन इंटू आय थीटा इज इक्वल टू एन डिवाइड बाय थीटा स्क्वेअर, n divided by theta square which is equal to I theta equal to 1 divided by theta square. Okay, I theta is equal to 1 divided by theta square. Okay, this is information contained in sample and information contained in single observation. म्हणजे सिंगल ऑब्झर्वेशन मध्ये पाहिजे असेल तर आपण फक्त n न त्याला डिवाइड करतो. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया आता. Example number 6. Obtain amount of information contained in sample when a sample of size n is taken from normal mu comma sigma square. Okay, amount of information when
सॅम्पल इज ड्रॉन फ्रॉम नॉर्मल म्यू कॉमा सिग्मा स्क्वेअर. ओके, इथं फक्त जर प्रिंटिंग मिस्टेक आहे, सिग्मा स्क्वेअर पाहिजे होता इथं. ओके, सोल्युशन पाहूया आपण. लेट x1 x2 xn be a sample of size n from normal mu comma sigma square, then likelihood function is lx theta is equal to, then likelihood function is lx theta is equal to 1 upon sigma square raised to n by 2 2 pi raised to n by 2. ओके, हे नॉर्मलचं लाईकलीहुड फंक्शन आपण लाईकलीहुड फंक्शनमध्ये पाहिलेलं आहे. जर आपण घेतलेलं नसेल तर ते तुम्ही डायरेक्टली पुट डाऊन नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, लाईकलीहुड फंक्शन हे अशा पद्धतीने आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. ओके, म्हणजे आपण रेग्युलरली प्रत्येक ह्याचा एन करून पॉवर एन करून लिहू शकतो. ओके, पण पुढील ह्याच्या प्रोसिजरसाठी सिम्प्लिफाय व्यवस्थित होण्यासाठी आपण हे अशा फॉर्मॅटमध्ये लाईकलीहुड लिहित असतो. ओके, ठीक आहे. तर एलेक्स थिटा किंवा एलेक्स म्यू कॉमा सिग्मा स्क्वेअर तुम्ही लिहू शकता. ओके, आपण बाय डिफॉल्ट नोटेशन आपण थिटा घेतो पॅरामीटर. एलेक्स थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सिग्मा स्क्वेअर रेस टू एन बाय 2 2 पाय रेस टू एन बाय 2 ई रेस टू मायनस हाफ सिग्मा स्क्वेअर. सिग्मा स्क्वेअर छेदामध्ये जातो इथं 2ला. ई रेस टू मायनस हाफ सिग्मा स्क्वेअर समेशन एक्स आय मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इक्वल टू 1 डिवाइडेड बाय. ओके, ही स्टेप काय आपण नाही घेतली तर चालेल, हीच आपण लाईकलीहुड आहे असं कन्सिडर करणार आहे. ओके, ऑपरेट लॉग ऑन बोथ साईड. या इक्वेशनवरती आपण जर लॉग ऑपरेट केला तर कसं मिळतं बघा, लॉग एल एक्स थिटा इज इक्वल टू लॉग ऑफ ऑल दिस क्वांटिटीज. ओके, ठीक आहे. परत सिम्प्लिफाय करूया. लॉग ऑफ, आता इथं प्रॉडक्ट होऊन जाईल या लॉग क्वांटिटीचा आणि प्लस या लॉग, किंवा ही पॉवर सगळी मायनस आहे, ईची पॉवर आहे ती, त्यामुळे ती खाली येईल आणि लॉग ई फक्त मिळून जाईल. ओके, त्याच्यामुळे इथं सगळं हे आपल्याला असं मिळणार आहे लॉग ऑफ फर्स्ट क्वांटिटी. आणि हे सिग्मा इथं ॲक्च्युली सिग्मा स्क्वेअर रेस टू एन बाय 2 पाहिजे, तो 2 कॅन्सल केला ॲक्च्युली. ही एक क्वांटिटी ॲज इट इज घेतली, अशी घेऊ शकतो किंवा आपण ही क्वांटिटी जर यूज केली तरी चालते. ओके, तर इथं काय होते, हे सगळी क्वांटिटी छेदामध्ये आहे त्यामुळे याचा लॉग घेतल्यामुळे ते मायनस होणार आहे. ओके, त्यामुळे इथं सगळी पुढे ती क्वांटिटी मायनसमध्ये आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय होईल बघा, आता 1 डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर. आता ही तर क्वांटिटी ही आहे मायनस 1 डिवाइड बाय 2 सिग्मा स्क्वेअर आहे, तर ही क्वांटिटी 2 होईल आणि हे मायनस फक्त इथं आतमध्ये येणार आहे. ओके, ॲक्च्युली इथं मायनस आहे, मायनस 1 डिवाइड बाय 2 सिग्मा स्क्वेअर समेशन एक्स आय मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर समेशन एक्स आय मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस. आता इथं सिग्मा स्क्वेअर आहे, इथं दोन हे आहेत टर्म्स आहेत, सिग्मा स्क्वेअर रेस टू एन बाय 2 इंटू रूट 2 पाय रेस टू एन बाय 2. त्यामुळे ते परत त्यांची मल्टिप्लिकेशन होऊन जाईल, परत लॉग आतमध्ये घेतल्यानंतर त्यांची मल्टिप्लिकेशन होणार आहे. ओके, लॉगचे ॲडिशन होईल, त्यामुळे हे मायनस ॲज इट इज एन बाय 2 लॉग ऑफ सिग्मा स्क्वेअर. इथं सिग्मा स्क्वेअर पाहिजे. ओके, मायनस मायनस प्लस झाला एन बाय 2 लॉग ऑफ रूट 2 पाय. ओके, इथं ॲक्च्युली मायनस साईन हवं आहे कारण हे प्लस आहे आणि हे मायनस आहे साईन, त्यामुळे हे मायनस आतमध्ये गेल्यानंतर इथं साईन मायनस होणार आहे आणि हिची दोघांची ॲडिशन होणार आहे लॉगची, पण हे साईन मायनस असल्यामुळे इथं साईन कसं पाहिजे आहे मायनस होणार आहे. ओके, देर इज सम प्रिंटिंग मिस्टेक, द साईन इज मायनस. ओके, दॅट्स ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू म्यू पार्शियली, देन वी गेट dou by dou mu of this function likelihood function dou log L by dou mu is equal to. ओके, या इक्वेशनचा आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू म्यू. मायनस 1 डिवाइड बाय 2 सिग्मा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, फक्त समेशन सुद्धा तशीच राहील, फक्त एक्स आय मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, तर स्क्वेअर इकडं 2च्या इथं येईल, 2 इंटू समेशन एक्स आय मायनस म्यू होईल. ओके, आणि मायनस म्यूचं डेरिव्हेटिव्ह परत मायनस 1 होईल, मायनस म्यूचे डेरिव्हेटिव्ह मायनस 1 इक्वल टू. आता हे मायनस आणि हे मायनस 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 प्लस होऊन जाईल, 1 डिवाइड बाय 2 सिग्मा स्क्वेअर 2 ॲज इट इज समेशन एक्स आय मायनस म्यू. 2 कॅन्सल होईल, फक्त राहील समेशन एक्स आय मायनस म्यू डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर. ओके, समजा या क्वांटिटीवरती आपण एक्सपेक्टेशन ऑपरेट केलं तर डो लॉग एल बाय डो म्यू, एक्सपेक्टेशन ऑफ डो लॉग एल बाय डो म्यू इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ दिस क्वांटिटी, देन वी गेट 1 अपॉन सिग्मा स्क्वेअर ॲज इट इज. समेशन जर आपण आतमध्ये घेतलं तर इथं समेशन एक्स आय मायनस समेशन म्यू किंवा समेशनचा एन होईल, एन म्यू होऊन जाईल मायनस एन म्यू. ओके, सिग्मा स्क्वेअरला दोन्हीला मल्टिप्लाय होणार आहे. परत आता इथे एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय घेतला आपण, समेशन आतमध्ये जाईल एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय. तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा मीन किती असतो, म्यू असतो.
समेशनचा इथं एन म्यू जाईल, म्हणजे इथं परत आपल्याला एन म्यू मिळेल, एन म्यू मायनस एन म्यू, एन म्यू मायनस एन म्यू 0 होईल, 0 डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर, परत आपल्याला फायनल क्वांटिटी 0 मिळून जाईल. ठीक आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू म्यू पार्शियली. आपल्याला ते या इक्वेशनला त्याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, देन वी गेट डो स्क्वेअर लॉग एल बाय डो म्यू स्क्वेअर इज इक्वल टू, डायरेक्टली आपल्याला मिळते बघा सिग्मा स्क्वेअर. ठीक आहे, कसं मिळालं ते पाहूया आपण. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आता इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं, ते इक्वेशन आपण इथं मिळाले. ओके, 1 डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर मायनस समेशन एक्स आय इंटू इथं एन म्यू मिळून जाणार आहे. बरोबर, इथं समेशन एक्स आय मायनस एन म्यू, मग समेशन एक्स आय डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर ही एक पहिली टर्म होईल, मायनस एन म्यू डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर ही दुसरी टर्म होईल. बरोबर, मग त्याच्यामुळं फर्स्ट टर्ममध्ये म्यू नाही आहे, त्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल, आणि दुसरी टर्म इथं मायनस एन म्यू डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर आहे. त्या म्यूची डेरिव्हेटिव्ह घेतली तर तिथं म्यू निघून जाईल, फक्त आपल्याला मिळणार आहे मायनस एन डिवाइडेड बाय सिग्मा स्क्वेअर या टर्ममध्ये. बरं का, या स्टेपमध्ये डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल आपल्याला, इक्वेशन 1 नाही तर या स्टेपमध्ये मिळून जाईल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर. ओके, तर इथं डायरेक्टली आपल्याला मिळालं बघा मायनस एन डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर. ओके, इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण बघितलं बघा, इथं आपल्याला मायनस एन डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर डायरेक्टली मिळून जाईल इथं सिम्प्लिफाय केल्यानंतर. ठीक आहे, मग आता हे मायनस जे आहे ते आपण इकडे घेऊया, या लेफ्ट हँड साईडला इकडे मायनस घेतलं आणि याचं एक्सपेक्टेशन ऑपरेट केलं. ओके, देन इन्फॉर्मेशन कंटेंट इन सॅम्पल इज एन इंटू आय थीटा इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ मायनस डो स्क्वेअर लॉग एल बाय डो म्यू स्क्वेअर इज इक्वल टू, इथं एक्सप्रेशन ऑपरेट केलं तरी दोन्ही कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे आपल्याला इथं ॲज इट इज मिळून जाईल एन डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर. That's it. Then amount of information contained in sample about parameter mu is n into I theta is equal to n divided by sigma square.